हो तू ये फक्त अर्चे, तू घरी ये फक्त. माया बापाला वागवत नाहीस ना तू. सामने तुला सांगतो ना कसं आहे शिवलाल तर. तू फक्त माझ्या घरात उमट्यावर पाय ठेव. तू जर दोन्ही पाय नाही मोडले तर मग म्हणतो हाय शिवलाल नाही. मग माई परिस्थिती पाहून राहिली का तू. माय बाप तुले जवळ झाले का. थांब घरात कशी येतं तर पाहतो आता. मले बायकोला शिल्लक भेटली ना रे. मी दिशावर गेलो ना, कापसासारखी होती दिशाले. पाहिला तू कलरवर, पण कलरचा माल बेकार असते बरं. आता पाय ते मायबाप तिले डसूनच राहिले जसे की वागवायला तयार नाही ती तुझ्या मायबापाला. सांग किती नालायक आहे तर. कोणाचा फोन आहे राहा बघतारच. हा मा सासऱ्याचा फोन आहे का. आता चेवाला वाटते आली. थांब तू याले फोनवर झापतो आता, पाहतो आता काय म्हणते पाहू दे आता. राम राम हो पाहुणे बा. राम राम हो. राम फामराम घाला चुलीत. कोणा राम करून राहिले तुम्ही. जेवायला वाटते तुम्हाला आहे की. आता आली आठवण जेवायची. जवायनं काय सांगितलं काय नाही त्याच्यावर काही नाही. तुम्हाला काय सांगाल तर मी याच आले का तुम्ही. आता काय सांगा राजा पाहुणे बा. मला माहित आहे राजा काम किती आहेत बापा मागं. लय कामात उधळे गधळे कामात काय सांगू. लोक एक तर पाणी पडेल होत राजा. आपले कामं राहत नाहीत. आपलं खरकट नाही ना. पण ते कामामुळे झालं नाही राजा ना. कामान फामा गेले चुल्यात. पहिले जवळ म्हणते ते ऐकायला पाहिजे माणसानं. पण तुम्हाला असं वाटते जवळ बोलते म्हणजे कुत्रं भुकते. आम्हाला तुम्ही कुत्रं समजता ना. म्हणून तुम्ही कसं आमच्या शब्दाला मान नाही देत ना. आता पहा तुम्ही काय होते पुढेच. तुम्ही पास फक्त आता. नाही ना पाहुणे बा. आम्हाला काय वाटेल राजा. काय बोलता का राजा. काही बोलता का. तुमचं काम होतं तुमच्या पोरीला समजून सांगणं की बाई असं नसते सासू सासऱ्याला वागो ढमुक फलानं बिस्ताने. आज त्याचा आता काल आपला तुले भाऊ आहे. तुम्हाला सांगता नाही आलं. तात काय दात खाई बसली होती काय. अटी आले रोग आलता तुम्हाला. सांगा राजा पाहुणे बा. तुमचं का काल परवा लग्न झालं का राजा. लग्नाला झाले 12-13 वर्ष. आता सांगा तुम्ही याही वयात जर तुम्ही भांडणं करसा आणि छोट्या गोष्टीची उशा गोष्टी जर आम्हाला बोलासा तर चांगलं आहे का ते सांगा ना तुम्ही. भांडणं करून राहिलो. मग तुमच्या पोरी लाच कोण नाही वाटत. माय बाबा कोण नाही वागवत ते दलिंदर. तिच्या अंगाले काय काटे उभे राहतात का. माय बाबा माझं नाव काढलं की तिला समजत नाही काय. मी पहा आता पुढे काय करतो तर. मग म्हणसान कसं सांगितलं नव्हतं. पहा तुम्ही कसा बजेट आहे आता. त्या पाहुणे बा ते ना समुदाय लेख घेऊन तुमच्या मायबापाला तुम्ही वागू. काही हरकत नाही ना. समुदाय माय बोरकी जरा सांभाळून घ्यायचं. काय राजा हुडपण आहे तिच्या अंगात. का मी ना काही सांगितलं तुम्हाला की म्हणता तुमच्या लग्नाला 10-12 वर्षे झाली. आणि पुरीची गोष्ट आली की म्हणता ते हुड आहे. ते ना समज आहे. काही दूध पिती आहे का. बोट नाही गेलात का तिच्या तोंडात. वाटत नाही दिल जराशी लाच घीच काही. पोरीच असली बरोबर बाजू घेतल्या आधी. तुम्ही मला माहित आहे पण रंगाचे आहेत. तूच राजा पाहुणे बा तुम्ही काही बोलता बा. असं बोलल्यानं चालते का राजा. पोरगी जेवढी प्यारी आम्हाला तेवढी तुम्ही बापा. काही राजा बा तुम्ही. पोरगी जर असं तसं अरे काय राजा. ना आता पोरीचा विषय आला तर मोडती न्यायची. बरोबर आहे. मुलं जास्त शाक्य आहे तुम्ही. आता बोलणं नसेल तर टीएम घरी काय बोलायचं आहे तर फोनवर नाही. फोन गेला चुल्यात. आता अजिबात मला फोन करायचा नाही. आले तर ठीक नाही तर मग पहा कसा बजेट आहे तर पुढे. अरे पाहुणे बा सारे गाव फोन राजा प्रेक्षक फोन राहिले. हे म्हणजे हे चांगलं नाही. हे काय राजा पाहुणे बा तुम्ही असं करता का राजा. धान्य सारखं हेच राजा आपल्याला पटत नाही. ठेवा फोन. तुम्हाला काय सांगाल तुम्ही ठीक आहे. तुम्ही आले का नाही मग फोन ठेवा. मुकड्यान फोन ठेवा. सांगू राहिलो. मा भेजा गरम होईल आता. ठेवतो फोन ठेवतो. टाकटा लेखाचा मला फोन करतो तू. मला जिकून शांतपणा शिकू देतो फोनवर. पोरीला नाही समजून सांगत. पाहतो नाही येऊ दे तुझी पोरगी घरी. मग सांगतो तिले. ती जर हातपाय जमा नाही गेलेत मग म्हणतो तुला का आई शिवलाल नाही नावाचा. मग तुला सांगून ऐकून येऊन राहिलं ना. थांब तू बजेट जाय ना तुझ्या पोरीचा. रे बापा असले का संकट टळलं रे बा मावरचं बाबा. ह्यातून बसल्या का पुरा गड्ड्यातच गेलतो मी. बस 10 दिवस वाचायचा आहे तर 2 दिवस वाचलो असतो बा. मेलतो मी त्या शिवल्या घरी गेलो असतो तर बाबा. त्यानं काय खाऊ घातलं असतं काय नाही बापा. त्याच्यावर काय भरोसा नाही आपला. आई वाहिरी 1 नंबरची बोगस आहे बापा. ते लय खतरनाक बाई आहे. बा आता काही तो विषय काढू नको. झालं गेलं ते फार पडलं. सायाचं डोक्याबाहेर काढ बा. कसं अजून फालतू त्याच गोष्टीचा विचार करशील तर अजून बीपीच्या 2 गोळ्या शिल्लक घ्यायला लागते. हे म्हणजे टेन्शन बेकार असते. अरे काय म्हणतो का तू विषय काढू नको. मला धास्तीच बसली होती बा. ना भाकर धके ना झप येले का ना बसताना उठता येले का. सारा चिंत्या रोग लागला होता माग बापा. चुल्या बायकोन जर हो म्हटलं असतं का तिने जर स्टॅम्पवर लिहून दिलं असतं की बसल्या का बुरी गोड झाली असती माई. बस तिची तटी जाऊन मला फाशीच घ्यायला लागली असती.
अरे बा तुझ्यापेक्षा तर आम्हाला जास्ती बसली होती. आता शिवलाल म्हटलं गोल गोल बोलून आला तर हा जाते का मोतीराम त्याच्या मागं पोरगा पोरगा करत. हा बापा म्हटलं बा हिच्या तर बुरी ओढ येते. म्हटलं मागचे दिवस पुढे नाही यायला पाहिजे. आम्ही विचार करत बसलो होतो दोघंही जण. तुले काय सांगू हे झंडू आमची शिशी मा खिशातच आहे बा. चोपडू चोपडू हैराण झालं मा डोकसून दुखून राहिलो. हाव विचार चालू आहेत ना निघय. गेला तो कसं होईन काय होईन. हा मागेच तर किती मोठं संकट आलं तुझी यावर. हा दवाखान्यात नेलं कोमात होता वाचला बापा त्यातून. म्हटलं बा आता अजून काही झालं की बसले का मरते मोतीरा सोबती जाते आपला. बाबा साऱ्या गावाला विचार पडला होता शिवल्या बुड्याला नेते का बा घरी आणि बुड्या जाते का त्याच्या मागं. हा अरे सारेच सरपंच नामदेव मोठा पाटील तुझ्या नातू दगडू पाटील बाई सारेले संकटच होतं. विचारच चालू होते निघय. जे झालं ते झालं बा. ते निसर्गाले मान्य असेल बा ते झालं आता. तर आता कसं तुमचा धंदा चांगला टकाटक चालवा. श्रावण झाला की बरं नाही तर आताच करसान सुरू. कालपासून बोकडे कापणं तुमचं काही खरं नाही. तुम्ही एवढी घड्याला आम्हाला काही एवढी सुत नाहीच काय. हा कधी काही करू काय मी आम्हाला समजत नाही का श्रावण चालू की काही इलं का हेंबाळे पोना. कोण दिली आले असं वाटते आपण बयाळच आपल्याला काय अक्कल आहे. साऱ्या गावाची अक्कल कोण दिलेली दिली. हा बुद्धिवान आहे ना साऱ्या गावाचा. मग मी तो म्हणतो आजपर्यंत शास्त्रज्ञ असता तो. हो पण ते कसं चानच नाही भेटला त्याला जायसाठी. बोलता बा मी ना आठवण दिली बा तुम्हाला करू नाही. तुमचं दोन्ही जण काही खरं नाही ना कधी काय करसान तर. हा तर कसं आता काही बोकडे आणणं मला पण पोयाची कर गाजवायची बरं. लक्षात ठेव जा. आपल्या तिघेसाठी स्पेशल 3 किलो मटण बाहेर काढून ठेवायचं. ते बी प्युअरचा माल. सांगून राहिलो मी तुम्हाला. 3 किलो म्हणजे काय गावाला पंगत देता का. ते काय फुकाची खिरापत आहे का. हा काही बोलत राहिलं एखादा निघय. पाव भऱ्यात तर 3 जण उलटे पडतो आपण. पाव म्हणजे काय होते रे बापा त्याच्यात तर हड्डे चोक्याला भेटत नाही बावा. 3 किलोच मटण आणायचं लागलंच तर फुकाचं नको देऊ पैसे घेजो. नाही तर मग म्हणशील फुकाचं आहे तर बस हेसन तसं. एवढी वय झाली तरी या कोणतीला खाय चटका गेला नाही. अजून जीभ वय करते त्याची. हड्डे फोडल्या जात नाही. भोबळा झाला पुरा तरी हड्ड्या चोखतोच म्हणते. आता त्यातलं काय चोखते काय माहित. बसल्या का कोणतीला तुला नुसतं खायचं समजते रे बापा. दुसरं काहीच नाही लेगा. त्या दिवशी किती पार्ट्या असतील गावामध्ये. आमचं कुठे रिकाम पण होते बाबा. आमचा हात रिकामा येणार नाही त्या दिवशी. 10 बोकडे कटतात की 15 बोकडे कटतात. कारण पोयाची कर आहे महिन्याचा खाडा आहे. आमचं रिकाम पण नाही त्या दिवशी पार्ट्यात पुरट्या करायला. हात ना राहणं रिकाम पण मी तर रिकामा माझं देऊन द्यायचं. मी इकडे बनवून घेऊन ठेवतो. तुमचं दुकान बंद करा जे आले बसा. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. मी रिकामा जाऊ ना. मला काय सांडायला धंदा आहे. हो का रे मोतीराम चहा कधी होते चहा. आता दूध आणायला जायला बा तू येईन. दूध आणले की होते चहा. 2 घंटे झाले दूधच येऊन राहिलं का बा. काय कधीच्या दुधा चहा पाचतं का भावा. अरे गडा काय गल्ला कंदील काही बोलतो काय रे. काय रे मोठा कसा चहा भेटून लागतो. यायला गोड नाही लागून झाला. याला कसा कायाच पाजा लागते डोमणं. कधी येऊ रे बा तू ये दूध. बसतो आम्ही. मा बाप तर म्हणे माई माय येत नाही. मारे बापा हजर झाली माई माय तर आली नाही रे बापा. बापा रे खाऊ की ठेवच करून राहिली. बापा ही रागातच पाहून राहिली काय. भुजण्या हे बरं इकडे बरं बाबू नियत. मा बाजीला वागत नाही तू. बाबू असं नको करून ये ना इकडे ये ना. चॉकलेट आणली ना चॉकलेट आणली. ये लवकर बाबू. खरंच काय चॉकलेट देतं का. खाऊ ना बाबू आणले नाही चॉकलेट. पण आता मी काय सांगतो ते ऐक तू. सांग नाही भाऊ तू कसं माहिती आहे का. माकडून बोलत जाय तू. त्या बापाची कशी आठाने पडली सटकला तू या बाप. त्याचं काही डोकं चालून नाही राहिलं त्या बापाचं. आता कसं आपल्याला त्याला पागल खाण्यात जनावर ना पागलाच्या इस्तिपलात. हो तू काही खरा राहील नाही. तू माकडून राहत जाय बरं. माकडून बोलत जाय. मामाई म्हणते मा बाप पागल झाला. मा बाप्पा एवढा हुशार नाही झाल्या गावात कोणी. मा बाप पागल होणार आहे का. तुझ्यासारखे बाप्पा 10-50 लोक पागल करीन मा बाप. हो काय होई हाव काय मा बाप पागल झाला. मग कधी नेतो दवाखान्यात. या बापाले पागल खाण्यातच नेतो ना मी. थांब जरासा. पण आता कसं तू कसं माकडून बोलत जाय बरं. त्यातून बोलशील त्या बापाकडून अजिबात बोलायचं नाही. तो सटकेला दे मग त्याच्या हाताने पडले बाबू. त्याच्या नांदर लागतील तर तुला पागल खाण्यात नेतील बरं. हे लक्षात ठेव तू. काही सांगता का मा बाप पागल झाला कुठे पागल झाला. काही लावलं जोडणं इकडे बेकडी. तूच तर मा आबाजीला वागत नाही. मा बापा आरोप लावता का पागल झाला म्हणून. मागदरच पोरकं चार्जिंग करायला बापा यानं तर. पुरं चार्जिंग करायला यानं हे दिले 10-5 रुपये आले. तिकून बोलून राहिला. आबाजी वागत नाही म्हणते. अरे
बाबू भुसण्या काय त्या डोंगरा डोंगरीचं नाव घेतलं बाबा. आबाजी आबाजी करून राहिला आणि तू वागवत नाही करून राहिला. अरे ते आबाजीले बाबा ना आमच्या दोघं नवरा बायको मध्ये भांडण नाही जावं हे करतात ते खाटकार असतात. तुले काय माहित आहे. माई तुला दाखवतो सांगतो मी आता माझ्या आबाजी कशी बाबा लागतं. सांगतो बाबा. ओ बाबा बाबा माई माय आली ना. माई माय आली हो बाबा. तोंड काले वाचून राहिला रे. 10 रुपये देणार नाही बरं मी तुले. तोंड वाचू नको अजिबात नाही बिलकुल. मुखार काय बोलून आला त्या बापाले. अरे त्याच्या आठाने बोलेला ना पागल व्हायला तो. चुप बस ना भुसण्या. 10 रुपये 10 रुपये काही पाहिजे नाही. हो बाबा बाबा यानं इकडे का झपले का हो. यानं माई माय आली ना घरी. आली का रे हे नकट्या नाकाची. आली का रे हे. हा आली नाही तर काय तर माई माय तुम्हाला आवाज देऊन राहिलो पण तुम्ही झपेल होत्या काय माहित. एवढा आवाज द्या लागते का. मला मारलं असतं मामाईने आता तर. काही बी राजा माझ्या जीवाचा विचार करत जा ना. मी तुमच्या ऐकून बोलून राहिलो तर काही राजा काही राजा माणसा तुम्ही. अरे बाबू तुले काय मारीन रे ते. तिची काय ताकद. तिले म्हणा हात लाव म्हणा भुसण्याले. मग सांगतो तुले काय आहे तर हा दणका शिवलालचा. आता महिमा आली ना पाहणं काय आहे तर. आली हो दिसा तोंड दाखवायला तू. काले आली तू. आली मी. काय करतो तू सांग काय करतो. लागते वाटते काय करतो तर. हात पाय मोडा लागतात वाटते. निघ अटू निघ अटी. तू ये काही काम नाही माझ्या घरात. कसं अटी उभं राहायचं नाही. चाल लाग तू रस्त्याला लाग. त्या बापाया घरी जा तू. मी काय तुमच्या मागं नाही लागून आली की लग्न करून येलाय. मला शिकून राहिले अटी शानपणाचं. काय अटी रुबाब नाही दाखवायचं आपल्यावर सांगून देऊन राहिली मी. मग कसं आपला हिसका कसा वेगळा जाय बरं. माया बापाला तू वागवत नाही. तू काय लोणचं घालू गे मॅटीसा. लग्न करून आली दिली सोडून म्या. जाय तिकडे कोणाच्या मांग. जाय निघटून चल. वागवत नाही तुले सळेल मानाचे. जर माया बाप चालत नाही तर तू काय करू मी. तू काय करू वागून. काय भाई निघटून लवकर. पेजाने खायचा आपला. मी घर सोडून नाही जात. जे काही करायचं असेल ते करून द्या. आणि तुमच्या माय बापाला मी तर अजिबात वागवणार नाही. म्हणजे नाही ते मेले बी त्याचं तोंड पाहायला मी जाणार नाही. काय करणं असेल तर करा. काय होते तुमच्या जण मी पाहतो. काय हे का तुझ्या बापाचं घर आहे काय. मा बापाने इस्टेट कमायला त्या घरात तू राहून राहिली आणि तुला माय बापच चालत नाही. कद लोक ऐकून घेऊ तू मी. त्याची इस्टेट खाऊन राहिली तो जर तुला चालत नाही. तुला ठेवून काय करू मी. मा घरात अजिबात राहायचं नाही. तुला खुरे दिसलं नाही बाई. चाल निघटून लवकर. नाही तर मग कसं तुला रपके मारीन मी आता. दुसरा पर्याय कसं राहणार नाही माझं काही. अजिबात जात नाही आणि मारून दाखवा फक्त. मग सांगतो मला झटका काय आहे तर माय. पाय शिवलाची बायको पाहिजे कशी बोलते तर. अरे खरे डायरेक्ट. आता हे का आजचं आहे का. अरे खरे हे पहिल्यापासूनच आहे. हा ऐकत आला म्हणून. तुया कंबळला लाता मारल्याशिवाय तू गरम नाही होणार ना. तर माराच लागतात आता कंबळला लाता. बस झाले तुझे नाटक आता. तसा टच करून दाखवा मग सांगतो मी काय आहे तर. मग हे वरची मग नावाची. मला कमी समजून राहिले का तुम्ही. मारतो बरं का पातुकलीचा खेळ आहे का. हात लावून दाखवा तुम्ही. मग सांगतो काय आहे तर बजे. मी काही कमी नाही मग. लय जबर करून राहिली का तू. थांबू त्या कंबळला लात मारतो आता. मारतो का धोकड्या घेऊन राहिलो का मी. तुला तर बजाळणाच होतं ना. मला थांब नव्हतं अजून. काय झालं तुझ. थांब न तू रेंदाच पाड तुम्ही आता. माय बाप नाही चालत तुला काय करू. ठेवून टिसा सडेल वानाजी. मार मला किती मार मी ढोरासारखा मार खायला तयार. पण याचा बदला घेऊन मी सांगून देतो. किती मारास तू. तुझे राज्य आहे. मी एकटी आवडीचा मारून घेतो आता. मारून घे मला. मरे तर लोक मार. फक्त कसं जिथं नको सोडतो मला चाललं. मी वाचली की नाही आठवून गेली की त्या बजार बसला समजून चालतो. त्या घराबाहेर निघू दे फक्त मला. बदल्याची भावना ठेवतो बाबा तू. बदल्याची मग तुला कुठलंच नाही ठेवत मी. कुठलंच नाही ठेवत ना. जाऊ द्या हो शिवलाल भाऊ. मारू नका राजा. जाऊ द्या. सोबत नाही ह्या गोष्टी तुम्हाला. जाऊ द्या हो बापा. तुमचा राजा सारा गाव इज्जत करते बापा. तुम्ही बाईले मारून राहिले राजा. त्या सोडून द्या. अरे गळे हो तुम्हाला काहीच माहित नाही. गळ्याला चंद्रावर बाई आहे रे. काय सांगा तुम्हाला. माय बाप चालत नाही दिले आणि काय करून घरात ठेवून येले मी. तिचं का लोणचं खालू का सहायचीच. हे मला अजिबात नाही चालत आता. हे काढून देणंच आहे मला गावाच्या बाहेर आता. त्यानं राजा शिवलाल भाऊ असं काय करून राहिला राजा. बाईच्या जातीला मारणं शोभते का राजा. तुम्ही राजा एवढं मर्दासारखे मर्दबान बाईवर हात टाकून राहील. हेच राजा आपल्याला नाही जमलं. हे पटलं नाही आपल्याला. चाल निघ लवकर मा घराच्या निघ. चाल निघ लवकर निघ.
काले आईन बाबा करून राहिले, त्या बाप तर तिकडे पालू फसून राहिला. फोन केला तो आला नाही वाटलो. हा पण काय त्याचं नाव घेऊन राहिली तो नाही येत. तू मेली तर येत नाही तर तुला पाहायले. तू काल नाव घेतो. चाल ना तू, चला आता ह्या गावात पुरी दिंड काढतो ना आता. चला माग माग बापा लवकर चला. खरंच मारीन बापा हा. बापा चाल. मीच काल थांबू एकटा होतीस. मी जातो माग माग आता. भावने बा काही माहिती आहे का तुम्हाला गावातलं ते शिवल्याचं काय वाटर चालू आहे? ते बुडाबुडीचं वागवायचं काय म्हणजे धती काय म्हणतात बा चालू. मला काही स्पष्ट माहित नाही राजा. आपण जातो कसं बकऱ्या, आपल्याला काही माहित पडत नाही बा. बापा तुम्हाला माहित नाही का त्या शिवलाल मामाची बायको कशी आहे? हेंडबाई आहे ते म्हणते सासरे मादारी पाहिजे नाही, मी वागवत नाही. शिवलाल मामा म्हणतात माय मामाला वागू तुम्ही. असं त्याचं दोघांचं भांडण चालू आहे, झगडा. बाई तर पुरी बूच आहे हो, काही चक्कल नाही दिली. स्वतःचे मायबाप आले मग कसं दूध नेऊ दे, साखर नेऊ दे, खवा नेऊ दे, ढमो नेऊ दे, ढगोरोट्या नेऊ दे, गच्च खाऊ घालती देईल. स्वतःचे मायबाप दिसतात पण नवऱ्याचे मायबाप नाही चालत तिले. तिच्या अंगाला खाटेच उभी राहतात. सांगा किती बावन बाई आहेत बस्तर खुरी. माझ्या घरी येतात ते दुधाले म्हणून मला माहीत. अंबादास मामा तुम्हाला सांगू का, हे प्रत्येक बाईचं असंच आहे. स्वतःचे मायबाप कोणी बाईला गोडतात. फक्त नवऱ्याचे मायबाप म्हटलं की तिच्या अंगाला काटे उभी राहिली. मग ते माई बायको असो की तुमची बायको असो, प्रत्येक घरात हेच आहे. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. नाही हो पाहुण्या सारे सारखे असतात करायच्या, काही काही चांगलेही असतात. एवढे वाईट नाहीत ना. आता आमच्या घरची बाई कुठे काय बा काही नाही बापा. राजा मामा तुम्हाला काय सांगा, माझं उदाहरण सांगतो ना. आता मा गावले होतो की नाही मी, तर माया बापाला ना ते अंगले पाणी टाके ना, त्याला खायला दे. सकाळच्या पोया संध्याकाळी खाऊ घाले, भाजी सकाळची संध्याकाळी खाऊ घाले. आणि तिच्यासाठी ते गरम गरम करे. आता सासऱ्या घरी आलो मी तर तिचा बापाला पाणी टाकते, अंघोळले साबणही लावते, कपडे चांगले चकचक धुते, निळीतून काढते. बाप जेल बसला गरम गरम पोहे लागते, चांगल्या गरम गरम भाजी. पहा मग हा भेदभाव आहे की नाही. मायाबाप म्हणजे कुत्रं आणि हिचे मायबाप म्हणजे देव. अशी परिस्थिती आहे तिचा. हे माझ्या डोळ्यानं उदाहरण पाहायला मी ना. आता मी पाहूनही राहिलो. माई बायको अशी करते सांगा, आहे की नाही? कसं आहे पाहुणे बा, तुम्ही काही कमवा धामात नाही बा. मग आता त्या पोरीला वाटत असेल तुमच्या बायकोले की बा कसं आता नवरा तर काही नाही करत, पण आपण चोपड चापड कर आपल्या मायबापाले. तेवढ्या वागवतीन तरी, भांडणं तरी नाही करते. असाही विषय असू शकते तुमच्या ह्याच्यात. मामा पहिले नव्हतं कमवत, पण आता कमवतो हो बापा. वरले चिठ्ठी भर तुम्ही रोज. काय माहित आहे तुम्हाला, अड्डा केला चालू तिकडे. मी घरी कामाव काय रोज 500-1000 आणतो. आता आयतं बसून नाही खाता गडी. बापा रे, 1 नंबरचा माणूस 2 नंबरच्या धंद्यात घुसला बापा. काही धंदा थांबला पाहुणे बा तुम्ही, तो वरली का राजा पाहुणे बा. MA ढोयला म्हणतात हे काम असे लोक सोडून द्या ते. तगऱ्या व्हायला तर पुरले राजा, पण हा 2 नंबरचा धंदा नाही करायला पुरला. मामा तुम्ही काय म्हणून राहिले, सोडून द्या. 1 नंबरच्या मागं तो उपाशी राहून राहिलो ना मग मी. MA ढोयला शिक्षण माझा चांगला, गोल्ड मेडलिस्ट आहो मी. काय खाऊ, गोटे खाऊ का 1 नंबरच्या नांदी लागून? 300 रुपये रोजात काय होते हो. मग हे बसल्या बरं नाही, आकडे मांडायला पुरत नाहीत. 1000 रुपये येऊन राहिले रोजचे. जाऊ द्या ना, द्या होईल ते होईल. 2 नंबरचा 2 नंबरचा सहारा तर भेटून राहिला. मग आता तसा विचार करायला लागेल बा. आता बस झालं ते 1 नंबरच्या नांदी लागलं. नोकरी पाहिल्या तर 8-9 हजार 10,000 यावर पगार नाही, तेवढ्यात काही होत नाही. यात माझी शिंगा मोबाईल येत नाही खिशात. काय बापा तुमचं बरं. आम्हा काय सांगा तुम्हाला, शिक्षणा भरशा एवढे स्वप्न पाहिले ते मी, की घर बांधीन, गाडी घेईन, सारे स्वप्न पाहिले ते. पण सारे भंगले माहिती आहे शिक्षणानं. आणि व्यवस्थाच तशी राहिली नाही. पण आता वरलीचा धंदा करून राहिलो ना, 3ऱ्या दिवशी बा बुलेट आणतो की नाही का आता. जागाही घेऊन राहिलो प्लॉट. काय समजून राहिले तुम्ही, धंद्यात लय पावर या 2 नंबरच्या. हो बापा तुम्हाला जमला तो धंदा. पाव पाहुणे होते घंटे आला ना. ये तू ये शेंबड्या, थांब ना तू, काल नाही मला उतरवून आण तू. ये तू ये. त्याचे कोण उतरत आहो बा. तो द्या मामा तुम्ही द्याले, मग सांगतो त्याला काय आहे. येऊ द्या तुम्ही फक्त द्याले, सांगतो मी त्याला. पाहुणा काय असा बापा रागान पाहून राहिला बा माकडे. काय झालं पाहुणेले, काय झालं पाहुणे बा, काऊन असे पाहून राहिले टकमक बापा. काय मला का सोनं लागलं काय मला पाहू देत नाही काय? शिवलालचा विषय माहित आहे की तुम्हाला? अरे माय बापाला वागवतो म्हणे. मॅ फेल गमवला सारा विषय. हो बुड्याला जाऊच नाही त्या घरी. म्हणतातच कुठं नाही बापा, त्या घरी बुडाबुडी गेली तर खलास केलीस ती यानं. गंठ्या दुसऱ्याच्या मायबापाचा लय पुढं काय येऊन राहिला तुरे. बुडाबुडी जाऊ नाही दिली. त्या मायच्या काय हालात रे, तिकडे झोपडीत राहून राहिली बिचारी. पहिले आपल्या मायकडे तर पाय बापा काय तिच्या हालात. तर मामा हे कसं आहे माहिती का, आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचा पाय वाकून, अशी कंडिशन आहे गंठनची. अरे गंठन माय झोपडीत राहिली चालते, दुसऱ्याचे भांडणं मोडायला जातो आपण, मनात करतो. आपल्याला लाज वाटली बाय स्वतःले की आपल्या घरात थिगय लागेल आहे. मोठा फाटेला आहे ना आपल्या टीव्ही. पाहुणे मला मा चुकलं लेख माय. आता का चुकलं करून काय फायदा. मग कसं दुसऱ्याच्या तोंड घालू नये आपण. आपलं फाटकायचं. आपलं पहिले कसं शिवून काढा पद्धतशीर धडं करा, मग दुसऱ्याच्या तोंड घाला. नाही मग असं तोंड ठेचतात लोक. हे लक्षात ठेव तू. पाहुणे बा काय बोललो का, गंठन कसा साधा माणूस आहे. पाहुणे बा चला येतो, मी येतो. कुकडे पोहतं येतो करून राहिला बिनफट गाडी लागे. आता काय थांबणार आहे तू. आता पुरा हिरमुसला झाला तो. पाव सरपंच पाव. अरे बाबा नामदेव भाऊ, हे होणारच होतं राजा. हे अटळ होतं ना. झालंच हे. झालंच हे.
मारू नका म्हणतो दलिंदर वाहनाची, मारू नका म्हणतं. हा, लाज नाही वाटत? माया बापाले वागवत नाही का हो तू? मग काय तू एकाला अडकवू काय मी आता? माय बाप चालत नाही, घरात नका येऊ देऊ, दारात नका येऊ देऊ, मी वागवणार नाही, टमूक नाही तुझ्या काय भरोशावर आहेत का हो माय बाप? आणि मी कुठून मागा तू? चाल जाय तिकडे कुकडे काशी घाल. की डोंगरीनं मानावऱ्याने करणी केली, काहीतरी खाऊ घातलं ना ते ना, म्हणून तर मानवरा बदलला. नाही तर मा शब्द द्या बाई नव्हता ना मानवरा. मी म्हणीन तसंच करा, बस म्हटलं तर बस, उठ म्हटलं तर उठ. हा, मी म्हणीन तसंच व्हाय ना. पण आता लयच बैठला मानवरा. नक्कीच डोंगरीनं काहीतरी मानवऱ्याला खाऊ घातलं. पण ढोरासारखा मारून आला ना त्या बाईले. आपले ज्याने पाहिल्याने जाऊन राहिलो भावा. हा, तरी याला सांगाल तर बरं शांततेत घे, बायकोले मारू नको. पण हा काजू गोड घेते भाऊ. हा, याचा दिमाग कुठून याचा आहे? आईली अक्कल नाही ना, डोकसं नाही ना, भाजरली शिन काही मग. हा, यानं काही म्हटलं शिन, तिनं काही म्हटलं शिन, झाली मग झाकमिया लावली यानं हाणना. आता इली डोकसं नाही ना. असं आता गरमीचं वातावरण थोडंसं चूप राबायचे जाते. हे चूप नशीन राहिली ना, भादर गेलं शिन म्हणून झपके खाऊन राहिली. माया बापानं मले करणी केली काय व? हा, तू न केली मले करणी, पण माया बापानं माई उतरवली करणी. तू काय सांगतो बा? तू ना मला लिंबू खाऊ घातल तर. हा, त्या बापाया घरी काय मला काय खाऊ तरी खाऊ घातल तर की तू न पूजा होती ता. हा, तूनच केली ती मावर करणी. तू माया बापाचं नाव घेतं का? हा, टोन घेतो तुम्ही आहे रे म्हणून तू त्या हातचा मी कटपुतली झालतो. हा, तू म्हणशील हाकता हागला, उठ म्हणशील तर उठला, बस म्हणशील तर बसला. हा, पुरा पालू खजा करून टाकल तर तू मले. माया बापाचं नाव अजिबात घ्यायचं नाही. तुझे मायबाप टोनगी ते करणी कलुटी करतात. पण आता तू त्या मायबापाला अजिबात दाखवत नाही. तुला किती मार असेल तर मार, मला ढोरासारखं मार. काय करतो तर कर आता. जीव घे माय, पण तुझे मायबाप मी भागवत नाही म्हणजे वागत नाही. माय करणी कलुटी करतात का? घे ना मायची सॉली. सरपंच राजा बेकार हाल चालू आहेत राजाबाईची. बेकार मारून राहिला ना हा. 10 मारते एकच मोजते. शिवल्याचा दिमाग पुरा घुटण्यात जायला. आज नाही सोडत राजा बायकोले. आज धुबूर पाळते हिचा हा. आवरेले जा तर सारी आफतच आहे. हे उलटीच ना हो, काही सांगता येत नाही. बाईवर भरोसाच नाही म्हणून मनात जाई वाटत नाही. नाही तर आपण तो कोणा गावात भांडण नाही होऊ देत, हो की तू नाही होऊ देत. कुठे जातो आपण, पण या बाईच्या याच्यात आपल्याला बोलता येत नाही. हा, हे बाई अगो आहे ना. अव नाटकं करतं काय वजह असतं? एवढ्यात काय झालं? एवढ्यात तर काहीच नाही झालं तुझ. हा, एवढं तुला लागत बी नाही. हा तर तुझ्या नाश्ताच आहे फक्त, अजून तुझे जेवण तर बाकी आहे. हा, आई वन बापा काय नाटक साऱ्या गावाचे. मारू नका लय लागते ना मुले. मारू नका. काय तुला काल आड करू का मग? माया बापाला वागत नाही व. आणि तुला म्हटलं अटून चालली जायचं नाही, घरीच राहीन, हॉटीच राहीन, त्याच घरी राहीन. हा, कशी राहायशी व तू? चालली गठून. हा, तुला जास्त लागी. चालली जाईन ना मी, पण मला आजचा दिवस राहू द्या ना. आता जात असेल तर सांग. आता जातं काय तर मारणं सोडतो. नाही तर मारणं सोडत नाही, तुझ्या बजेट आहे. मारू नका ना. आता नाही ना. वान मोडली रे. शिवलाल काय मारून आला बा त्या बाईले? का सोडून दे रे बापा, सोडून दे ना. नामदेव तुम्ही अजिबात बोललो का आता? हा, हे माय ऐकत नाही काही. हे लय शिल्लक व्हायला आता. माया बापाला वागत नाही. हिचं काय करू मग मी? इले झपके खायच लागते ना. बाबा मोठ्या पाटलान काय सांगाल तर तुले की बायकोले गोळी गुलाबीन वागू, मारू नको, झोडू नको. हा, तू नाही का काय माणूस आहे? मारणं झोडणं चालू केलं बाबा. हा, सांगितलं तेवढं ऐकत जाय. मोठ्या माणसानं सांगितलं तेवढं. कान किती दुखून राहिला बाया. तुमच्या देखत मारून आला रे का बाईले. हा ना मर्दमावर हात उचलून राहिला ना बाईवर. पाने बापा, तुम्ही सरपंच आहे ना गावाचे? का तोंड पाहायचे सरपंच झाले का तुम्ही? ना मरता का हा? आईचं काही भादरून राहिली का? हा, अटी मोडून टाकीन तुले. घरी त्या बापाच्या घरी जायला लायकी ठेवणार नाही तुले. ह्या सांगून देऊन राहिली. त्या बेवड्याला त्या बापाला फोन आला तर कोण नाही आला वाटे मरे रे. हा, त्यांना तोंड नाही दाखवलं त्या बापानं.
हा ती मोठी वियाले म्हणून राहिली त्याले म्हणून राहिले वाचा वाचा कोणी वाचवायली थोडीस हा शिवलालच्या मनात कोण नाही बोलत गावात. त्या पोरानं तुझी वायरी तर काही दाबून हाणणं लावली रे बायको त्याची. हा पुरं धोबूट पाडून राहिला तिचं तो आहे ना काय गोयरी मारणं लावली. हो गळ्या शिवलाल सोड रे गळ्या बाईच्या जातील मारणं बरोबर नाही रे बाबा माणसाला शोभत नाही त्या गोष्टी सोड बर सोड. पाय पाय हा मा बापाला वागवत नाही तू मा बापच ती बाजू घेऊन राहिला लाज वाटेल पाहिजे तुले जनाची मनाची. हा काय म्हणून राहिला मा बाप सोडून दे बाबू सोडून दे. हा बाबा मले नाही वागवलं चालते मी अलग बरा हो पण तुमचा संसार आनंदात राहा भाऊ हो. तुम्ही काल भांडणं करून राहिले काय गड्या शिवलाल तुला समजत नाही का रे. तुला समजून सांगितलं ना मोठ्या पाटलानं तरी तू काय आलाच माझून करेले. हा तुले काही वाटते की नाही जराशी जनाची मनाची. मला मोठ्या पाटलानं सांगितलं पण कसं मले इले हाणणंच होतं. हा इले हिच्या मायबापाया घरी काढून दे ना. हो गड्या माझ्यासाठी काले काढून देतं गड्या तुझ्या बायकोले तू. मी अलग बरा आव ना बा आनंदात आव ना. कसं तुझ्या बायकोले तू घरी घेऊन जा वागू बाबू कसं काढून देशील तर हा फालतू बदनामी आपलीच होईन ना. लोक आपल्या नावानं थू करतील ना बाबा. हा समजून घेत जा काही काही गोष्टी. हो पाय व ज्याले वागवत नाही तो बुडा काय म्हणून राहिला मा बाप. हा हा बा ऐक उघडे कान ठेव उघडे बोलू का कांती आड बोल. हो शिवला सोड बरं त्या बाईला मारू नको लेका. हा अन बाई तू घरी चालली जा काही करत नाही तो आता. बा तुम्ही बंद गावातले लोक हिचीच बाजू घेता. अरे हे लय बावन आहे ना बापा बंडल बाई आहे ना हे काय सांगा तुम्हाला आता काय सांगा. जाऊ दे ना बाबा जे झालं ते झालं आता काय गळ्या तेच ते गोष्ट पिचून राहायला बे घेऊन ना देणं का सोडून द्या बे तो विषय का. हा शिवलाल तुला सांगितलं तेवढं ऐकत नाही का तुले का. तुला मोठ्या पाटलांनी काय सांगलं की बा तुम्ही दोघं नवरा बायको आनंदात राहा तरी तू भांडणं करून राहिला का हे शोभते का तुले. जाय घरी मुकड्यान घेऊन द्या पहिले. रे शिवलाल सोडून दे मारू नको त्या बायकोले. शिवलाल जाऊ दे ते सोडून दे रे बाबा बायकोले मारू नको ते. अरे बाबू त्या बायकोले वागव बापा माझ्यासाठी काही काढून देऊ नको बा दिली काही मारू नको रे बाबा. हा दे सोडून दे हा मारू नको दिले हात काढतो हा. ते वाटते तुला जराशी जनाची मनाची लाज. अरे जाईले त्रास दिला तू ना तेच काय म्हणून राहिले की बायकोले वागो म्हणून राहिले तरी तुले काय अजून लाज वाटत नशी. हा बेशरम वाहनाचे. हा बरं आता तुमच्या शब्दाला मान ठेवतो मी गावकऱ्याच्या आणि इले वागवतो मी. हा काही वांधा नाही. तू लाज वाटो नाही वाटो काही करायला लागत चूप राहतो. जाय बाई घरी जाय. चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हा विषय आपण इथं संपवतो. उद्या येऊ पुन्हा नवीन विषय घेऊ.